आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आनी नांबिया ह्या 5 देशांच्या भेटेर वतले। केंद्रीय मंत्रिमंडळान काल देशांत रोजगार निर्मितीक चालना दिवपा खातीर सुमार 1 लाख कोटी रुपयांच्या रोजगार संबंधीत प्रोत्साहन येवजणेक मान्यताय दिल्या। जम्मू काश्मीराचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी आज सकाळीं अमरनाथ यात्रा यात्रेकरूंच्या पयल्या गटाक 5वो बावटो दाखयलो। भारतीय हवामान खात्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आनी गुजरात, राजस्थान आनी महाराष्ट्राच्या कांय वाठारां सयत उत्तर आनी मध्य भारतांत पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। बायलांच्या T20 क्रिकेट खेळा माळेन काल रातीं ब्रिस्टलाच्या कावंटी मैदानाचेर जाल्ल्या दुसऱ्या मॅचीन भारतीय पंगडान इंग्लंडाक 24 धांवड्यांनी हारयलो। भारतान ह्या खेळा माळेंत आतां 2-8-0 अशी आघाडी घेतल्या। आता पुराय खबरो: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आनी नामिबिया ह्या 5 देशांच्या भेटेर वतले। 5 राष्ट्रांच्या भोंवडेच्या पयल्या पावण्यान प्रधानमंत्री जुलैच्या 2 ते 3 तारीख मेरेन घानाक भेट दितले। घानाक ही तांची पयली द्विपक्षीय भेट आसतली आनी प्रधानमंत्री घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा हांचे कडेन उलोवणी करतले। दोनूय देश घटमूट द्विपक्षीय भागीदारीचो नियाळ घेतले आनी अर्थीक, उर्जा आनी संरक्षण सहकार्य आनी उदरगत सहकार्याची भागीदारी वाडोवपा खातीर फुडल्या मार्गांचेर चर्चा करतले। आपल्या भेटीच्या दुसऱ्या टप्प्यान मोदी 3 ते 4 जुलय मेरेन त्रिनिदाद आनी टोबॅगोक अधिकृत भेट दितले। ह्या भेटी वेळार मोदी त्रिनिदाद आनी टोबॅगोच्या राष्ट्रपती क्रिस्टीन कार्ला कंगालू आनी प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर हांचे कडेन उलोवणी करतले। तशेंच त्रिनिदाद आनी टोबॅगोचे संसदेच्या संयुक्त अधिवेशनात प्रधानमंत्री उलोवपाचे आसात। आपल्या भेटीच्या तिसऱ्या पावण्यान प्रधानमंत्री मोदी 4 ते 5 जुलय मेरेन अर्जेंटिनाक वतले। प्रधानमंत्री राष्ट्राध्यक्ष मिले हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले अशी अपेक्षा आसा। दोन्ही फुडारी चालू आशिल्ल्या सहकार्याचो नियाळ घेतले आनी संरक्षण, शेती, खण, तेल आनी वायू, नवीकरणीय उर्जा, वेपार आनी गुंतवणूक अशा मुखेल वाठारांनी भारत अर्जेंटिना भागीदारी आनीक वाडोवपाच्या मार्गांचेर चर्चा करतले। आपल्या भेटीच्या 4थ्या पावण्यान प्रधानमंत्री 5 ते 8 जुलय मजगती 17व्या ब्रिक्स शिखर सभेन वांटो घेवपा हेतान ब्राझीलाक वतले। प्रधानमंत्री मोदी हांची ब्राझीलाक ही 4थी भेट आसतली। 17वी ब्रिक्स फुडाऱ्यांची शिखर परिशद रियो de जानेर हांगा जातली आनी शिखर सभे वेळार प्रधानमंत्री जागतीक प्रशासनांत सुदारणा, शांतताय आनी सुरक्षा, भौभिक्षताय घटमूट करप, कृत्रीम बुद्धिमत्तेचो जबाबदार वापर, हवामान कृती, संवसारीक भलायकी आनी अर्थीक बाबी ह्या सारक्या मुखेल जागतीक मुद्द्यांचेर विचार विनिमय करतले। तांच्या भेटीच्या निमाण्या टप्प्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 9 जुलयाक नांबियाक भेट दितले। प्रधानमंत्र्यांची ही पयली नांबिया भेट आसतली। ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री राष्ट्राध्यक्ष नंदीन नैदेत्वा हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले। केंद्रीय मंत्रिमंडळान काल देशांत रोजगार निर्मितीक चालना दिवपा खातीर सुमार 1 लाख कोटी रुपयांच्या रोजगार संबंधीत प्रोत्साहन येवजणेक मान्यताय दिल्या। काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या निर्णयाविशीं मिडियाक म्हायती दितना म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें, 2 वर्सांच्या काळान देशांत 3.5 कोटी परस चड नोकऱ्यो निर्माण करपाक प्रोत्साहन दिवप हो ह्या येवजणेचो हेत आसा। तातले 1,92,00,000 लाभार्थी पयलेच खेपे नोकरी करपी आसतले। नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे सरचिटणीस डॉ. विराट जयस्वाल हांणी हें एक ऐतिहासीक पावल अशें म्हळां। मंत्रिमंडळान राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 हाकाय मान्यताय दिल्या, ज्याचो उद्देश देशाच्या क्रीडा क्षेत्रांत परिवर्तन घडोवन हाडप आनी क्रीडा क्षेत्रांत अधिकाधिक लोकसहभागाक प्रोत्साहन दिवप आसा। मंत्रिमंडळान 1 लाख कोटी रुपयांच्या निधी सयत संशोधन, विकास आनी नवोन्मेश येवजणेक मान्यताय दिल्या अशी माहिती वैष्णव हांणी दिली। तामिळनाडून 1,853 कोटी रुपया देस्पेस करून 4 लेन पाराकुडी रामनाथपुरम विभाग बांदपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळानी मान्यताय दिल्या अशें वैष्णव हांणी सांगलें। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। आयकात सकाळीं 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन। तशेंच सकाळीं 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
मॉरिशसाचे अधिकृत भोंवडेर आशिल्ले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी मॉरिशसाच्या वरिश्ठ फुडाऱ्यांची भेट घेतली. मॉरिशसाचे राष्ट्रपती धरमबीर गोकुल, प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम, उपप्रधानमंत्री पॉल बेरेंजर आनी विदेश मंत्री धनंजय रामफूल हांची तांणी भेट घेतली. तशेंच परराष्ट्र सचिव मॉरिशसाच्या हेर म्हत्वाच्या फुडाऱ्यांक आनी अधिकाऱ्यांक मेळ्ळे. मॉरिशसाच्या प्रधानमंत्र्याकडेन जाल्ले बसकेंत परराष्ट्र सचिवांनी द्विपक्षीय सहकार्याच्या सगळ्या मुद्द्यांचेर भासाभास केली. अस्तंत बंगालांतल्या अलीपूर न्यायालयान दक्षिण कोलकाता कायदो महाविद्यालयांतल्या कथीत बलात्काराच्या 3 आरोपींक ह्या म्हयन्याच्या 8 तारीख मेरेन पुलिसांच्या कोठडींत धाडल्यात. सुरक्षा रक्षकाक 4 जुलय मेरेन पुलीस कोठडींत धाडला. मजगतीं महाविद्यालय प्रशासनान मुखेल आरोपी तशेंच 2 आरोपी विद्यार्थ्यांक निलंबीत केल्यात. बम बम भोले आनी हर हर महादेवच्या जयघोशान जम्मू काश्मीराचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी आज सकाळीं भगवती नगरांतल्या यात्री निवास बेस कॅम्पांतल्यान अमरनाथ यात्रा यात्रेकरूंच्या पहिल्या गटाक 5सो बावटो दाखयलो. वट्ट 5,892 यात्रेकरू देंगणांत वचपाक गेल्यात. तातूंतल्या 2,489 यात्रेकरू बालटाल मार्गांतल्यान यात्रा करतले जाल्यार 3,403 जाण पवित्र गुहेंत पावपा खातीर लांब अनंतनाग मार्गान वतले. 3,880 मीटर उंचायेच्या अमरनाथ देवळा कडेन वचपाची 38 दिसांची यात्रा फाल्यां दोनूय मार्गां वरवीं औपचारीकपणान सुरू जातली. हे मार्ग म्हळ्यार अनंतनागांतलो पारंपारीक 48 किलोमीटर नूनवान पहलगाम ट्रॅक आनी गंडरबलांतलो ल्हान पूण उंच 14 किलोमीटर बालटाल मार्ग. अंदू 9 ऑगस्टाक श्रावण पुर्णिमे दिसा यात्रेचो समारोप जातलो. अंदूच्या यात्रे खातीर आतां मेरेन 3.31 लाख परस चड भक्तांनी नोंदणी केल्या जाल्यार जम्मू हांगाय ऑन द स्पॉट नोंदणी सुरू जाल्या. फाटल्या 2 दिसांत सुमार 4,000 टोकन वांटल्यात. अमरनाथ यात्रेच्या तयारेक वेग दिवपा खातीर यात्रेकरूंची यात्रा सुरळीत जावची हे खातीर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAIन काल जम्मू काश्मीरांतल्या अधिकाऱ्यांक बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं नियाळ बसका घेतली. NH-44 महामार्गावेल्या जम्मू श्रीनगर ह्या 228 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या यात्रा मार्गांच्या सगळ्या भागांचो सविस्तर नियाळ घेतलो. भारतीय हवामान खात्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आनी गुजरात, राजस्थान आनी महाराष्ट्राच्या कांय वाठारां सयत उत्तर आनी मध्य भारतांत पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्रांतल्या कांय सुवातांनी आज उटंगार ते अति उटंगाराचो पावस पडटलो असो अदमास उक्तायला. उदेंत भारतांत आज अरुणाचल प्रदेश आनी ओडिसांत अशीच हवामानाची परिस्थिती आसतली. बायलांच्या T20 क्रिकेट माळेंत काल राती ब्रिस्टलाच्या कावंटी मैदानाचेर जाल्ल्या दुसऱ्या मॅचींत भारतीय पंगडान इंग्लंडाक 24 धांवड्यांनी हारयलो. पयली फलंदाजी करतना भारतान निर्धारीत 20 षटकांत 4 बाद 181 धांवड्यो केल्ल्यो. अमनजोत कौरान नाबाद 63 धांवड्यो केल्यो. उपरांत इंग्लंडाक 7 बाद 157 धांवड्यो करप शक्य जालें. ह्या जैताक लागून भारतान ह्या खेळामाळेंत आतां 2-8-0 अशी आघाडी घेतल्या. खेळामाळेंतलो तिसरो खेळ परां शुक्रारा लंडनांतल्या कॅनिंग्टन ओव्हल मैदानाचेर भारतीय वेळा प्रमाण राती 11 सुरू जातलो. फाटल्या म्हयन्यात भारताचे एकूण GST संकलन 1,84,000 कोटी रुपयांपेक्षा चड आशिल्लें. फाटल्या वर्साच्या ह्याच कालावधीपेक्षा हे संकलन 6.2% चड आसा. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण महाराष्ट्रांत सगळ्यांत चड 30,000 कोटी रुपया GST संकलन जालां जाल्यार कर्नाटकांत 13,409 कोटी रुपया एकठांय जाल्यात. 2024-25 ह्या अर्थीक वर्सांत एकूण GST संकलन 22.8 लाख कोटी रुपयांचेर पावलां, जे 2023-24 ह्या अर्थीक वर्साचे तुलनेत 9.4% वाड दाखयता. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आनी नांबिया ह्या 5 देशांच्या भेटेर वतले. केंद्रीय मंत्रिमंडळान काल देशांत रोजगार निर्मितीक चालना दिवपा खातीर सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या रोजगार संबंधीत प्रोत्साहन येवजणेक मान्यताय दिल्या. जम्मू काश्मीराचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी आज सकाळीं अमरनाथ यात्रा यात्रेकरूंच्या पहिल्या गटाक 5सो बावटो दाखयलो. भारतीय हवामान खात्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आनी गुजरात, राजस्थान आनी महाराष्ट्राच्या कांय वाठारां सयत उत्तर आनी मध्य भारतांत पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.